हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि हां, सगळ्यांना न्यू इयरच्या खूप 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 शुभेच्छा. तर वाजले आहेत 3. अन्वीला सोडून आली मी. जेवली. आई आलेली आहे गावावरून. तर माझं चेहऱ्यावरचं जो हॅपीनेस बघून कळेल तुम्हाला की माझी मम्मी आई आलेली आहे. थोडीशी मी रिलॅक्स झालेली आहे. आणि हां, मला हा व्हिडिओ मी मिनी व्लॉग खास ह्याच्यासाठी करते की 80% लेडीजला ना बॅक पेनचा खूप त्रास होतो किंवा पोटातही काही जणांचं दुखतं. स्पेशली ना डिलेवरी झालं ना की बायकांना खूप अशा काही गोष्टींना सामोरे जावं लागतं ना, म्हणजे पिरियड्समध्ये किंवा काही ना PCODमुळे, अनियमित पाळी असते त्याच्यामुळे, काही कारण असेल ना तर त्यामुळे ना बॅक पेन खूप होतं. तर बॅक पेनसाठी ना हॉट बॅग तर असतंच, म्हणजे ती रबरी असते ना तीही आहे माझ्याकडे. पण ना शुभ्रा जे पहिल्यापासून यूज करत होती ना, तर मी म्हटलं चल ट्राय करूया. कारण घरी पाहुणे होते ना, त्याच्यामुळे घरी मला शेक घ्यायला जमत नव्हतं. त्याच्यामुळे मी तिच्याकडे जायची आणि शेक घ्यायची. तर तिने जे बॅग मागवलेली ना ती मला छान वाटली. वॉटर बॅग, हे भाई बघा, इलेक्ट्रो थर्मल वॉटर बॅग आहे ही. ॲमेझॉनवरून मागवलेली आहे ही. आणि बघा हे अशा प्रकारची आहे. इथे आहे चार्जिंग फॉर 12 मिनिट्स. एवढंच, 12 मिनटापर्यंत चार्जिंग करायची. मी कसं करायचं ना तेही दाखवते तुम्हाला. 2 ते 3 तास, 3-4 तास सहज ते गरम राहतं. तर ह्याच्यामध्ये ना सगळं दिलेलं आहे त्याने. कोणाला जर ऑनलाईन मागवायचं असेल ना तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी त्याची लिंक नक्की तुम्हाला पाठवेल. पण हे एकदा नक्की वापरा. माझे पण 2-2 सीझर झालेले आहे. त्याच्यामुळे मला आता थंडीमध्ये ना प्रमाणाच्या बाहेर त्रास होतो याचा. नेहमी इंजेक्शन आणि गोळ्या घेण्यापेक्षा ना, तर मी म्हटलं हे ट्राय करूया आपण एकदा. तर मी तुम्हाला खोलून दाखवते आता. हे बघा, हे बघा अशी आहे. आणि इथे ना कवर आहे याचा. हा बघा, दाखवते मी तुम्हाला. हा बघा, हा कवर आहे. चार्जिंग झाली ना की हे लावून ठेवायचं. हे बघा असं. आणि आता आपल्याला चार्जिंग करायचं ना, तर हे काढायचं. आणि हा चार्जिंगची वायर दिलेली आहे त्यांनी. हे बघा. आणि जसं हे त्रिकोण आहे ना, तर त्या टाईपमध्येच इथे आहे. तर त्या टाईपमध्येच आपण इथे बसवणार आहोत. हे बघा, हे अशा प्रमाणे. हे बघा, ओके, बसवलं हे. आता आपण हे इथे ठेवूया, कारण जेवढं डिस्टन्स असेल ना लाईटीच्या कनेक्शनजवळ. हे बघा, मी इथे ना आता मशीनवरच लावते. लाईट लावते आधी. हे बघा, इथे लाल लाईट चालू झालेली आहे. जास्तीत जास्त 10 किंवा 12 मिनिटांमध्ये ही लाईट ना ऑफ होणार. ऑफ झाली ना की समजून जायचं की ही ह्याच्या आतलं जे पाणी आहे ना ते गरम झालेलं आहे. तर आता मी हा तुम्हाला दाखवते. हे बघा किती वेळ लागेल. बरोबर 2:15 वाजता मी हे चालू केलेलं आहे. 3:15 आणि ना ह्याच्यातून ना पाण्याचा बुडबुड्यांचा आवाज येतो. म्हणजे मी जो शुभ्राचा वापरला ना तर त्याच्यात आवाज येत होता. तर आपण ह्याच्यामध्ये नोटीस करूया, गरम म्हणजे पाण्याचा आवाज येतोय का. तर हे बघा, थोडं थोडं गरम व्हायला सुरू झालेलं आहे. जसं पाणी कसं बॉईल होतं आणि आवाज येतं, त्याप्रमाणे तिने जी बॅग दिलेली ना त्याचा आवाज येत होता. आता आपण ह्याचा नोटीस करूया. स्टॉप कर. ते इथे बघा पाण्याचा आवाज यायला लागलाय, बुडबुडायला सुरू झाले आणि पिशवी ही गरम झालेली आहे. तर जास्तीत जास्त आपल्याला 10 किंवा 15 मिनिटच ही ठेवायची आहे. आणि जेव्हा हे जास्त गरम होईल ना तेव्हा ही लाईट ऑटोमॅटिक ऑफ होणार. मग आपण ते बंद करायचं स्विच. तुम्ही आवाज घेऊ शकता. हे बघा,
हे बघा लाईट गेलेली आहे, पाणी गरम झालेलं आहे आणि माझं स्विच ऑन आहे बघू शकता आणि ऑटोमॅटिक लाईट गेलेली आहे. याचा अर्थ ही पिशवी शेक घेण्यायोगी झालेली आहे आता. तर 3 तास तरी आता आपल्याला टेन्शन नाही. हे तुम्ही मानेखाली किंवा पोटावर, पिरियड्समध्ये काही जणांच्या पोटात दुखतं त्याच्यासाठी, ओटी पोट शेकवण्यासाठी किंवा कंबर शेकवण्यासाठी ह्याचा वापर तुम्ही करू शकता. तर इथे मी बोलली ना हे दिलेलं आहे, तर आपण आता हे लावूया. हां, आणि आता ह्याने शेक घ्यायचा. म्हणजे कमरेवर हवे तर ह्याच्यावर झोपायचं तुम्ही, कंबर खाली ठेवून, किंवा पोट दुखत असेल तर पोटावरही ठेवू शकता तुम्ही. तर मी बॅक कर, पाठ कर. हे बघा, हो असं शेकवायचं. म्हणजे तुम्ही खाली ठेवा पाठीच्या आणि झोपा त्याच्यावर, त्याचा रिझल्ट खूप छान येईल. तर चला, ही व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की विचारा, मग मी ह्याची लिंक पाठवून देईल. बाय, टेक केअर.